दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर शहरातील वैभव वाघे खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी महापौर प्रमोद गायकवाड यानं त्याची कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करण्याची कारवाई व्हावी यासाठी तसंच प्रकरणामध्ये तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी 6 आरोपींनी अर्ज दाखल केलाय। त्यास मूळ फिर्यादी आणि सरकार पक्षाकडून प्रमोद गायकवाड या सोलापुरात येऊन साक्षीदारांवर दबाव आणायचा असल्यानं कडाडून विरोध दर्शवण्यात आला। दरम्यान प्रमोद गायकवाड यास कळंबा येथील कारागृहात ठेवले असून प्रकरण हे सुनावणीच्या टप्प्यात येत असल्यानं कुटुंबातील नातेवाईकांना कळंबा येथे जाऊन भेटणं गैरसोयीचं होत आहे। त्यामुळे आपल्याला कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करावा अशी अर्जाद्वारे विनंती केली होती आणि 6 आरोपींना जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे। या खटल्यातील आरोपी प्रमोद गायकवाड याच्या कारागृहातून वर्ग होण्याच्या अर्जास आणि त्याच्यासह इतर आरोपींना दाखल केलेल्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीच्या वकिलांनी मूळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध दर्शवलाय। प्रमोद गायकवाड या सोलापुरात येऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहून साक्षीदारांवर दबाव टाकायचा असल्यानं आणि त्याचा हेतू योग्य नसल्यानं त्यास वर्ग करू नये असा युक्तिवाद मूळ फिर्यादी आणि सरकार पक्षातर्फे करण्यात आला। यात पुढील सुनावणी 9 जुलै रोजी नेमली आहे। यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहुकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार काम पाहत आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।